एनडीए एक्झामचं प्रिपरेशन करताना मॉक टेस्टचं महत्व किती आहे याच्यासाठी एक छोटासा किस्सा आहे की काही दिवसांपूर्वीच एक स्टुडंट आला होता आमच्याकडे की हा कुठल्या तरी दुसऱ्या क्लासमध्ये एनडीएचं प्रिपरेशन करत होता. पण तो नंतर आमच्याकडे आल्यानंतर जेव्हा त्याच्या काही गोष्टी आम्ही ऐकल्या की सर तिथल्या काही एज्युकेटरनुसार आम्ही शिकलोय, पण काय होतंय, काय शिकतोय याच्याबद्दल तो अनालायझिस करू शकत नव्हता की त्याला किती अंडरस्टँड झालंय आणि त्याला किती समजलं आहे ते, की कुठपर्यंत त्याचं प्रिपरेशन आतापर्यंत तयार झालेलं आहे. तो याच्यासाठी आमच्याकडे मॉक टेस्ट सिरीज ही खूप महत्वाची आहे. याच्यामध्ये काय असतं की मुलांना जेवढा टॉपिक झाला त्याच्यानंतर त्याच्यावरची जर टेस्ट दिली, मग त्याच्यामध्ये टेस्टमध्ये पण वेगवेगळे प्रकार आज आहेत, ज्याच्यामध्ये आपण चॅप्टर टेस्ट आहे, सेक्शन टेस्ट आहे, लाईव्ह टेस्ट आहे. या सगळ्या टेस्टनुसार काय होतं की प्रत्येक टॉपिक वाईज त्या टॉपिकचं एकूण एक इंडिव्हिज्युअल क्वेश्चनवर मुलगा तयार होतो. आणि प्रश्न असा याच्यामध्ये असतो की एनडीए ही एक्झाम युपीएससी कंडक्ट करत असते, त्याच्यामुळे त्यांचा क्वेश्चन विचारण्याचा पॅटर्न हा कधी पण एक सर्टन फिक्स नाही आहे. जसं आपण आपल्या रेग्युलर बोर्ड्सच्या वगैरे एक्झाम देतो, आपल्याला माहिती आहे की एक सर्टन पॅटर्न नुसारच क्वेश्चन विचारले जाणार आहे. तो स्टुडंट त्याच्यानुसारच प्रिपरेशन करत असतो. बट इफ यू प्रिपेरिंग फॉर एनडीए देर इज नो काइंड ऑफ अ सर्टन पॅटर्न फॉर दिस एक्झामिनेशन. मग त्याच्यामुळे एक क्वेश्चन किती प्रकारे विचारला जाऊ शकतो आणि कसा विचारला जाऊ शकतो याच्यासाठी इम्पॉर्टन्स ऑफ मॉक टेस्ट. मग त्याच्यामध्ये तुमच्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल चॅप्टरचे टेस्ट असतील, सेक्शन वाईज टेस्ट असतील किंवा तुमच्या लाईव्ह टेस्ट असतील. मग ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला एकच क्वेश्चन अगदी 3 किंवा 4 रित्या विचारला जाऊ शकतो. म्हणजे आज एक क्वेश्चन आणि त्याचे 4 ऑप्शन असतात. पुढच्या क्वेश्चन मध्ये त्या 4 ऑप्शनचा क्वेश्चन होऊन त्या क्वेश्चनचे ऑप्शन होऊ शकतात. हा जो पॅटर्न असतो क्वेश्चन विचारण्याचा, याच्यामुळे विद्यार्थी त्या कम्प्लीट क्वेश्चनच्या सिनारिओमध्ये तयार होतो. सो मॉक टेस्टचा इम्पॉर्टन्स हा एनडीए स्टुडंटच्या किंवा एनडीए ऍस्पिरंट्सच्या वतीने खूप महत्वाचा असतो.